Hello dear friends, welcome to my YouTube channel Learn English with DJ. Friends, this video is made for Maharashtra State Board student of 12th class, subject English. In this video, we are going to see icebreakers of 1.6 Into the Wild. Friends, if you haven't subscribed my YouTube channel, please subscribe, like the video and share the video with your dear friends. Let's begin with the icebreakers. First, narrate in your class any of the incident of your life when you were extremely terrified or awestruck. फ्रेंड्स, आपल्याला स्वतःच्या आयुष्यामध्ये घडलेली एक घटना सांगायची ज्याच्यामध्ये तुम्हाला खूप भीती वाटली होती. अशी घटना तुम्हाला क्लाससमोर नरेट करायची आहे. एक एक्झाम्पल म्हणून मी तुमच्यासमोर एक स्टोरी नरेट करतो आहे. तुम्ही अशा पद्धतीची स्टोरी क्लासमध्ये सांगू शकता. Once I went to my uncle's home for summer holidays. At that time I was 15 years old. I went to nearest forest with my friends. When we reached in the middle of the forest, suddenly the rain started and it's become dark in forest. Nothing is visible to us. We got in trouble and we terrified in that horrible situation. We began to find out the route to go back village. At that time, one shepherd met us and he showed us the correct direction. This is the incident where I was extremely terrified. मग तुम्हाला तुमच्या आयुष्यातली अशा पद्धतीची जर स्टोरी लक्षात आली तर तुम्ही ती स्टोरी काय करू शकता, इन्सिडेंट नरेट करू शकता. लेट्स सी द नेक्स्ट क्वेश्चन. कंप्लीट द गिव्हन टेबल रिगार्डिंग द फॅक्टर्स, सिच्युएशन आणि रिझन. तुम्हाला खाली दिलेला टेबल पूर्ण करायचं. व्हाय यू समटाइम्स गेट स्केअर्ड अँड द फॅक्टर्स दॅट ॲड टू इट गिव्ह पॉसिबल सोल्युशन. तुम्हाला तुमच्या आयुष्यातलं एखादी रिझन सांगायचं आहे ज्याच्यामुळे तुम्ही घाबरता. का घाबरता त्याचंही कारण सांगायचं आहे आणि त्याच्यावरचं सोल्युशन पण सांगायचं आहे. फॉर एक्झाम्पल, एक त्यांनी आपल्यासमोर करून दिलेलं आहे. व्हाईल डिस्कसिंग अबाउट स्ट्रेंज क्रिएचर. एखादा अनोळखी प्राणी आहे याच्याविषयी आपले मित्र जर डिस्कशन करत असतील तर त्यावेळेस काय होतं, फॅक्टर काय आहे, फॅक्टर विच ॲड टू इट ॲट मिडनाईट इन द ॲब्सेन्स ऑफ पॅरेंट्स. आणि ही चर्चा कधी असते, मध्यरात्री, जेव्हा आपले आईवडील आपल्या घरी नसतात आणि फ्रेंड्स आपल्या घरी झोपायला आलेले असतात त्यावेळेस अशा प्रकारचं डिस्कशन सुरू झालं. मग याच्यावर काय सोल्युशन आहे, अवॉइड सच डिस्कशन. अशा पद्धतीचं डिस्कशन आपण चर्चा करायची नाही. स्टोरीज अशा गोष्टी पण सांगायची नाही, ॲज दे आर बेसलेस. ज्याला कुठलाही बेस नाही अशा गोष्टीवर चर्चा करणं किंवा त्याच्या विषयीच्या गोष्टी सांगणं हे काय करायला पाहिजे, हे आपण टाळायला पाहिजे. नेक्स्ट, आता आपण आपलं रिझन सांगायचं आहे. जस्ट बिफोर एक्झाम, मला खूप भीती वाटायला सुरुवात होते एक्झामच्या अगोदर. काय फॅक्टर आहे त्याचं, इफ आय हॅवंट प्रिपेअर्ड फॉर एक्झाम. जर मी एक्झामची तयारीच केली नसेल तर अशा पद्धतीची भीती वाटेल. सोल्युशन काय आहे, आय हॅव टू प्रिपेअर माय सेल्फ विथ प्रॉपर टाइम टेबल. मग त्या अकॅडमिक इयरमध्ये एक प्रॉपर टाइम टेबल तयार करून स्वतःला आपण एक्झामसाठी तयार करायला पाहिजे. सेकंड, द थॉट ऑफ ड्रॉइंग इन वॉटर. पाण्यात बुडण्याची भीती असते. काय ह्याचं फॅक्टर आहे, व्हाईल ट्रॅव्हलिंग इन अ बोट. जेव्हा आपण बोटमधून जात असतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की अचानक मी पडेल आणि ह्या पाण्यात बुडून जाईल. मग याच्यावरचं काय सोल्युशन आहे, लर्न स्विमिंग. एखाद्या प्रॉपर व्यक्तीकडून, ज्याला एक्सपर्ट आहे अशा व्यक्तीकडून आपण स्विमिंग शिकायला पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन. गिव्हन बिलो आर व्हेरियस ॲक्टिव्हिटीज विच यू कॅन परस्यू ॲज युअर हॉबी, पॅशन ऑर प्रोफेशन. कंप्लीट द अकॉर्डिंगली. खाली काही गोष्टी आपल्यासमोर दिलेल्या आहेत, ॲक्टिव्हिटीज आपल्यासमोर दिलेल्या आहेत. त्या तुम्ही पॅशन म्हणून करू शकता, हॉबी म्हणून करू शकता किंवा प्रोफेशन म्हणून सुद्धा करू शकता. मग त्या गोष्टी हॉबी आहेत का, पॅशन आहेत का, प्रोफेशन आहेत का, होऊ शकतात का, आणि त्याचं रिझन, चॅलेंज आणि बोथ, रिझन किंवा चॅलेंज असं आपल्याला इथे मेन्शन करायचं आहे. 2 ॲक्टिव्हिटी त्यांनी आपल्याला पूर्ण करून दिलेल्या आहेत. पेंटिंग ही हॉबी पण होऊ शकते, हे एखाद्या व्यक्तीचं पॅशनही होऊ शकतं आणि प्रोफेशनही होऊ शकतं. काय रिझन आहे, आर म्हणजे रिझन, सी म्हणजे चॅलेंज. आर काय आहे, आय कॅन एक्सप्रेस माय सेल्फ वेल
थ्रू द स्ट्रोक्स ऑफ ब्रश. ब्रशच्या माध्यमातून मी स्वतःला चांगल्या पद्धतीने एक्सप्रेस करू शकतो. सेकंड त्यांनी दिलेली आहे ॲक्टिव्हिटी ट्रॅव्हलिंग. ट्रॅव्हलिंग ही हॉबी आहे, पॅशन आहे, ते प्रोफेशनही होऊ शकतं. रिझन काय आहे? इन टुरिझम देर इज ग्रेट डिमांड फॉर प्रोफेशनल टुरिस्ट गाईड्स. टुरिझममध्ये प्रोफेशनल टुरिस्ट गाईडला खूप डिमांड आहे, म्हणून मी हे हॉबी, पॅशन आणि प्रोफेशन म्हणून करू शकतो. थर्ड आहे वाईल्ड लाईफ फोटोग्राफी. त्याचं चॅलेंज त्यांनी दिलेलं आहे. वाईल्ड लाईफ फोटोग्राफी ही हॉबी पण असू शकते, वाईल्ड लाईफ फोटोग्राफी ही पॅशनही असू शकते आणि प्रोफेशनही असू शकते. इन द एज ऑफ कम्प्युटर्स लिमिटेड प्रोफेशनल स्कोप. याच्यामध्ये लिमिटेड प्रोफेशनल स्कोप आहे, त्याचं कारण आहे कम्प्युटर. फोर्थ आहे कन्झर्विंग एन्व्हायरमेंट. आता एन्व्हायरमेंट जे आहे हे हॉबी म्हणून सुद्धा होऊ शकतं, पॅशन म्हणून सुद्धा होऊ शकतं आणि प्रोफेशन सुद्धा असू शकतं. याचं चॅलेंज काय आहे? इट इज चॅलेंजिंग बिकॉज द वर्ल्ड इज सो केअरलेस. अँड द लास्ट बर्ड वॉचिंग. बर्ड वॉचिंग हे हॉबी आहे, प्रोफेशन आहे आणि पॅशन पण आहे. याचं रिझन आहे बर्ड वॉचिंग इज अ स्मूथिंग अँड सॅटिस्फाईंग ॲक्टिव्हिटी. मॅच द फॉलोइंग विथ वाईल्ड लाईफ सॅनिटरीज विथ देअर लोकेशन. वन्य प्राण्यांचे जे अभयारण्य आहे त्यांची नावं दिलेली आहेत, फक्त आपल्याला ते कुठे आहेत हे मॅच करायचं आहे. फर्स्ट आहे बंदीपूर नॅशनल पार्क, आणि हे बंदीपूर नॅशनल पार्क हे कर्नाटका या स्टेटमध्ये आहे. सेकंड आहे काझीरंगा नॅशनल पार्क, हे जे आहे ते आसाम या प्रदेशामध्ये आहे. थर्ड आहे जिम कॉर्बेट. जिम कॉर्बेट हे उत्तराखंड स्टेटमध्ये आहे. फोर्थ रणतंभोरे नॅशनल पार्क. रणतंभोरे नॅशनल पार्क हे राजस्थान या स्टेटमध्ये आहे. अँड द फिफ्थ कान्हा नॅशनल पार्क, इट इज इन मध्य प्रदेश. फ्रेंड्स, thank you very much for being with DJK. You can follow us on Instagram, Telegram, Twitter, Facebook. You can search my YouTube channel by name Dada Said Kashid. This channel is for English learners only. Thank you very much.